जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी घेतली। नंदुरबार शहरासह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक। शेकडोच्या संख्येने उपस्थित बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांनी घडविले शक्ती प्रदर्शन। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर हिना गावित आणि भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील भाजपाच्या बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत शहरातील प्रमुख मान्यवर व शेकडोच्या संख्येने बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांसह कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे एका अर्थाने भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचे मोठे शक्ती प्रदर्शन घडले। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर हिना गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील इंदिरा भवनांच्या सभागृहात संपन्न झाली। या बैठकीस माजी आमदार शिरीष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्याम चौधरी, डॉक्टर विक्रांत मोरे, आनंद माळी, सदानंद रघुवंशी, मोहन खानवाणी आणि अन्य व्यासपीठावर उपस्थित होते। यासह मंत्री डॉक्टर हिना गावित यांनी पुढील कार्याविषयी मार्गदर्शन केले। खासदार डॉक्टर हिना गावित यांनी या प्रसंगी निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सूचना करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला परिश्रम घेणे आवश्यक असल्याचे सांगितले। मोदी सरकारच्या माध्यमातून मागील 10 वर्षात झालेले कार्य आणि नुकताच जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा घराघरापर्यंत पोहोचून आपली जनकल्याणाची भूमिका लोकांमध्ये ठळक करावी, असे आवाहन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मुख्य कार्यकर्त्यांना माझी एवढीच विनंती आहे की आज आपण स्वनिधी सारखी योजना असेल किंवा पंतप्रधान आवास योजना असेल, गोरगरिबांना गरीब कल्याण अन्न योजना असेल, या सर्व योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण गोरगरिबांपर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण बूथ मधल्या प्रत्येक त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना याची आठवण करून द्यावी लागणार आहे। मी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 2,78,000 महिलांना गॅस सुद्धा दिले। यापैकी बऱ्याचशा महिला आपल्या शहरातल्या सुद्धा आहेत।